रात्रीची ती वेळ होती, आकाशात चंद्र होता, पण त्याचा प्रकाश जणू जमिनीवर पोहोचतच नव्हता, कारण त्या आलिशान बंगल्याच्या भिंतींमध्ये एक असा अंधार कैद झाला होता, जो कोणत्याही प्रकाशाला हरवू शकत होता. दिल्लीच्या एका पॉश भागात उभा असलेला तो 4 मजली बंगला बाहेरून स्वर्गासारखा दिसत होता, पण त्या स्वर्गाच्या पायथ्याशी नरक उघडलेला होता. वरच्या मजल्यावर लाईट्स चमकत होत्या, इंग्रजी गाणी वाजत होती, महागड्या कपड्यांमध्ये लोक हसत होते, ग्लास एकमेकांना आपटत होते, आणि त्या सगळ्या गोंधळात एक माणूस उभा होता. तो म्हणजे कुणाल. लोक त्याला आदर्श म्हणत होते, यशस्वी म्हणत होते, समाजसेवक म्हणत होते, पण त्याच्या हसण्यामागे लपलेले सत्य इतके घाणेरडे होते की जर ते बाहेर आले असते तर त्या हसण्यालाही लाज वाटली असती. आणि त्याच वेळी त्या बंगल्याच्या खाली, जिन्यांच्या खाली, एका ओलसर काळोख्या तहखान्यात 65 वर्षांची कावेरी देवी पडल्या होत्या. नाही, त्या फक्त पडल्या नव्हत्या, त्या जिवंतपणी पुरल्या गेल्या होत्या. त्यांच्या अंगावर फाटकी साडी होती, त्यांचे शरीर हाडांचा सांगाडा झाला होता, डोळ्यांखाली खोल काळे वर्तुळे आली होती, ओठ कोरडे फुटलेले होते, आणि पायात जड लोखंडी साखळदंड होते. 3 दिवसांपासून त्यांना नीट अन्न मिळाले नव्हते, पाणी तर जणू विसरूनच जा. त्या जमिनीवर पडलेल्या होत्या, पण झोपलेल्या नव्हत्या, कारण भूक, तहान आणि वेदना झोपायलाच देत नव्हत्या. वरून येणाऱ्या आवाजांनी त्या थरथरत होत्या. त्यांनी हळूहळू आपला हात जमिनीवर टेकवला आणि रांगत रांगत त्या एका लोखंडी पाईपजवळ गेल्या. त्या पाईपमधून वरचा आवाज स्पष्ट येत होता, दोस्तों, आज मैं जो कुछ भी हूँ वो मेरी स्वर्गीय माँ की वजह से हूँ. तो कुणालचा आवाज होता. 3 साल पहले वो हमें छोड़कर चली गई, लेकिन मैंने उनके नाम पर अनाथालय बनवाया. कावेरी देवींच्या डोळ्यातून 2 अश्रू खाली पडले. स्वर्गीय आई, अनाथालय, प्रत्येक शब्द त्यांच्या छातीत खंजिरासारखा घुसत होता, कारण त्या जिवंत होत्या, इथे, या अंधारात, आणि त्यांचा मुलगा जगासमोर त्यांना मृत घोषित करून त्यांचा वापर करत होता. त्या थरथरत होत्या, पण रडायलाही त्यांना ताकद नव्हती, आणि त्या क्षणी त्यांचा मेंदू 3 वर्ष मागे गेला. त्या रात्री, जेव्हा सगळे संपले होते, कुणालचे बिझनेस डुबले होते, तो कर्जात बुडालेला होता, त्याची जेलची वेळ जवळ होती. आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यात एक भयंकर विचार आला, कावेरी देवींच्या नावावर 20 कोटींचा इन्शुरन्स होते. त्या रात्री त्याने आईच्या दुधात झोपेच्या गोळ्या टाकल्या, आणि जेव्हा कावेरी देवी शुद्धीवर आल्या, तेव्हा त्या या तहखान्यात होत्या. समोर विशाखा उभी होती, तिच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य होते. तुझी व्यवस्था झाली आहे. आणि अंधारातून कुणाल बाहेर आला. तू आता जगासाठी मेलीस. त्या क्षणी एक आई जिवंतपणी मेली होती. त्या रात्रीनंतर कावेरी देवींसाठी वेळ थांबला. दिवस रात्र, प्रकाश अंधार याचा काहीच अर्थ उरला नव्हता. त्या फक्त श्वास घेत होत्या, जणू प्रत्येक श्वास एक शिक्षा होती. तहखान्यातील ती ओलसर भिंत, सडलेला वास, आणि अंगावर चढणारे किडे, हेच त्यांचे जग बनले होते. विशाखा रोज यायची, पण माणूस म्हणून नाही, तर कसाईसारखी. ती प्लेटमध्ये बासी रोट्या फेकायची, पाणी मागितले की हसायची, आणि कधी कधी मुद्दाम त्यांच्या समोर पाणी जमिनीवर ओतून द्यायची. चाट, इथून चाट असे ती बोलायची. त्या शब्दांनी कावेरी देवींचे मन तुटायचे, पण शरीर आधीच तुटले होते. वरच्या जगात मात्र वेगळीच कथा चालू होती. आता कुणाल मोठा उद्योगपती बनला होता. लोक त्याला आदर्श मानत होते. तो समाजसेवा करत होता, आणि सगळ्यात मोठे, तो आईच्या आठवणींमध्ये जगत होता. पूर्ण 3 वर्ष झाली एका आईला जिवंतपणी अंधारात कैद करून, पण नशिबाला काहीतरी वेगळेच मंजूर होते. त्या रात्री बंगल्यात पार्टी होती, मोठी. सगळे श्रीमंत लोक होते, मोठे अधिकारी होते, मीडिया होते. आणि अचानक किचनमध्ये स्पार्क झाला. आग लागली. सुरुवातीला कुणाल हसत होता, पण काही सेकंदातच आग भडकली. पडदे, फर्निचर, सगळे जळू लागले. धूर पसरला. लोक किंचाळले, भागा भागा. सगळे बाहेर पळाले. कुणाल आणि विशाखा पण बाहेर आले. आणि मग विशाखाला आठवले, अवनी, त्यांची 7 वर्षांची मुलगी, वर झोपलेली होती. ती किंचाळली, ती रडू लागली. कुणाल, अवनी आत आहे. कुणालने घराकडे पाहिले. आग, ज्वाळा, मृत्यू. आणि तो मागे सरकला.
तो आपल्या मुलीला वाचवायला तयार नव्हता. तो घाबरला होता. त्या क्षणी त्याची खरी ओळख उघडी पडली. खाली तहखान्यात धूर भरू लागला, उष्णता वाढली. कावेरी देवी श्वास घेण्यासाठी झगडत होत्या आणि त्या पाईप मधून एक आवाज आला, अवनी आत आहे. त्यांची नात. त्यांनी डोळे उघडले. 3 वर्षांपासून मरत असलेले शरीर अचानक जिवंत झाले. त्या उभ्या राहिल्या, थरथरत, पण डोळ्यात आग होती. त्यांनी दरवाजाकडे पाहिले. बाहेरून कुलूप होते. त्या मागे सरकल्या आणि पूर्ण ताकदीने दरवाजावर आदळल्या. पहिला प्रहार, दुसरा प्रहार, तिसरा प्रहार. लाकूड तडकायला लागले. त्यांच्या खांद्यावरून रक्त वाहत होते. पण त्या थांबल्या नाहीत. त्या वेड्यासारख्या दरवाजा तोडत राहिल्या. आणि अखेर दरवाजा फुटला. 3 वर्षांचा अंधार तुटला. कावेरी देवी बाहेर आल्या आणि सरळ आगीकडे धावल्या. बाहेर सगळे उभे होते, फायर ब्रिगेड, पोलीस, मीडिया. कुणाल रडण्याचा अभिनय करत होता. विशाखा ओरडत होती. आणि अचानक आगीच्या दरवाजातून एक साया बाहेर आला. सगळे थांबले. सन्नाटा झाला. त्या ज्वाळांमधून एक वृद्ध स्त्री बाहेर आली. कावेरी देवी. शरीर जळलेले होते, कपडे फाटलेले होते, चेहरा काळवंडलेला होता, पायात साखळदंड होता. आणि त्यांच्या छातीशी अवनी सुरक्षित होती. त्या चालत होत्या, हळूहळू, जणू मृत्यू चालत होता. कुणाल थकला. त्याचा चेहरा पांढरा पडला. त्याला वाटले, भूत आले. ही कोण आहे? लोक विचारू लागले. कावेरी देवी पुढे आल्या आणि थेट कॅमेऱ्याकडे पाहून म्हणाल्या, मी त्याची आई आहे. सगळे थांबले. त्या ओरडल्या, सगळे सांगितले. 20 कोटी फसवणूक, तहखाना, 3 वर्ष. पोलीस हादरले. तपास झाला. सगळे खरे निघाले. कुणालचे साम्राज्य कोसळले. विशाखा रडत होती, माफी मागत होती. कुणाल आईच्या पाया पडला, मला वाचव. पण कावेरी देवी शांत उभ्या होत्या. तू त्या दिवशी मेलास, असे बोलून त्यांनी पाठ फिरवली. पोलिसांनी दोघांना अटक केली. हातकड्यांचा आवाज आला. त्यांचे सगळे संपले. आग हळूहळू विझत होती. तो बंगला राख झाला होता. जसे कुणालचे आयुष्य. कावेरी देवी एकट्या उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, कारण 3 वर्षांपूर्वीच ते संपले होते. त्यांनी आकाशाकडे पाहिले आणि हलक्या आवाजात म्हणाल्या, देवा, तू न्याय दिलास. त्या रात्री एक आई पुन्हा जन्माला आली. पण मुलगा कायमचा हरवला आणि ही कथा संपली. पण एक प्रश्न ठेवून, पैसा मोठा की आई? तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आपली गोष्ट कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.